श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। चला आता दिवाळीची तयारी करूया। दिवाळी चालू झालीच आहे, तर दिवाळीसाठी काय काय सेवा करायच्या त्या आज आपण पाहणार आहोत। तर दिवाळी म्हणजे धनतेरस, दुसरा दिवस हा धनतेरसचा असतो। तर 31 ऑक्टोबर 2024ला आहे धनतेरस। तर आपल्याला फक्त 10 रुपयाची एक वस्तू घरी आणायची, जेणेकरून धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्या घरी येईल। 31 ऑक्टोबर आहे धनतेरस। या दिवशी आपल्या घरी एक वस्तू आणायची आहे, ज्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि कधीही तुमच्या घराला सोडून ती जाणार नाही। मग ती एक वस्तू तुम्ही तुमच्या घरी धनतेरस दिवशी नक्कीच घेऊन या। धनतेरस हा दिवस खूप शुभ मानला जातो। या दिवशी ही वस्तू घरी आणायची असेल तर आपल्या घरी धन पैसा वाढतो। धनतेरस दिवशी सोने चांदी ते तुम्ही खरेदी करू शकत नाहीत, कारण सोने चांदी एवढे महाग झाले आहेत की सामान्य व्यक्ती ते खरेदी करू शकत नाही। म्हणून सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी वस्तू आपल्याला घरी आणायची आहे। तर धनतेरस दिवशी कोणती वस्तू घरी आणायची जेणेकरून तुम्ही धनवान होऊ शकता। या दिवशी आपल्याला एक वस्तू घरी खरेदी करायची जी खूप शुभ ठरू शकणार आहे। जेवढे काही तुमच्या घरी दरिद्रता आहे किंवा पैशासंबंधी अडचण असतील ती तुमच्या जीवनातून दूर होईल। आज सांगायचं झालं तर कुठली वस्तू आणायची धनतेरस दिवशी ते आपण पाहूया। फक्त 10 रुपयात तुम्ही ती वस्तू खरेदी करू शकता। याचबरोबर तुम्ही धनतेरस दिवशी ही वस्तू जर खरेदी केली तर माता लक्ष्मीबरोबर कुबेरही घरी येतील। तुमच्या घरात एवढी धनाची वाढ होईल की तुम्ही म्हणाल की खरंच एका वस्तूने एवढं, फक्त 10 रुपयाच्या वस्तूने एवढं होऊ शकतो। या दिवशी कोणती वस्तू घरी खरेदी केल्याने माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद होतो आणि जीवनात कधीही पैशाची कमतरता राहत नाही, तर आपण ते पाहूया। तर पहिलं म्हणजे नागवेलीची पानं। तुम्हाला या दिवशी नागवेलीची पानं घरी घेऊन यायच्यात। नागवेलीच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, तसेच सरस्वती आणि माता पार्वतीचाही निवास नागवेलीच्या पानात असतो। शिव आणि कामदेवाचाही निवास पानामध्ये असतो। या दिवशी तुम्ही 2, 5 किंवा तुमच्या यथाशक्ती पानं आणू शकता आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करायची। त्यामुळे माता लक्ष्मीला तुम्हाला नक्कीच कृपा आशीर्वाद मिळेल। तर ही पानं आणल्यानंतर काय करायचे, तर पानं आणल्यानंतर आपल्याला हे माता लक्ष्मीला अर्पण करायची आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्याला आपल्या घरच्या झाडामध्येच तिचं विसर्जन करायचे, म्हणजे ते निर्माल्य आपल्या घरच्या झाडातच टाकून घ्यायचे। दुसरी वस्तू म्हणजे ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं पायचेपत आहे ती मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरी आणायची आहे, कारण जिथं विष्णू तिथंच माता लक्ष्मी असं म्हणतात। तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कोजागिरी पौर्णिमे दिवशी हा आपल्याला फोटो आपल्या घरी आणायचा आहे। तुम्ही जर आणला असेल तर तुम्ही तो फोटो नाही आणला तरीही चालेल, परंतु तुम्ही ह्या धनतेरस दिवशी हा फोटो तुम्ही तुमच्या घरी नक्कीच आणा, कारण जिथं विष्णूचा निवास तिथेच माता लक्ष्मी विष्णूबरोबर असते असं म्हणतात। म्हणून श्रीमंत लोक या दिवशी सोने खरेदी करतात, परंतु तुम्हाला सामान्य लोकांना सोने खरेदी करता येत नाही, त्यामुळे हे तुम्ही वस्तू नक्कीच घरी आणा। तर आपण पाहूया सोन्यापेक्षाही कुठली खरेदी वस्तू करायची आपल्याला। तर आपल्याला धनतेरस वर्षातूनच एकदा येतो, त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे। तर या दिवशी आपल्याला धन खरेदी करायचे आहे। धन हे खुशहालीचं प्रतीक आहे। धनतेरस दिवशी जर आपण धन खरेदी केले तर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो, त्याने तुम्हाला खूप फायदा होईल। हे तुम्ही एकदा करून पहा। तर तुम्हाला उपाय काय करायचं, एका वाटीत हे धन घ्यायचे, एक वाटी भरून आपल्याला धन घ्यायचे आणि ती माता लक्ष्मीला अर्पण करायचे। नंतर आपल्याला याची पंचोपचारी पूजा करायची, म्हणजे धनतेरस दिवशी माता लक्ष्मी पुढं आपल्याला हे ठेवायचे आणि माता लक्ष्मीची पूजा करताना आपल्याला धनाची पण ह्या पूजा करायची। धन ह्याला धनच म्हणतात, त्यामुळं हे खूप असं मौल्यवान आहे। नंतर ह्यांची पूजा केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी हे धन आहे ना ते आपल्या कुंडीत लावायचे आणि हे लावल्यानंतर ह्या धनाची जशी वाढ होईल तसतशी तुमच्या संपत्तीत, तुमच्या तिजोरीत वाढ होईल, तुमच्या तिजोरीत पैशाने भरेल असं म्हणतात। त्यामुळे हा एक खूप प्रभावशाली उपाय आहे जो आपल्याला या दिवशी करायचा आहे। तर तुम्ही हा उपाय मनाने, श्रद्धेनं आणि विश्वासानं करा। बघा, तुम्हाला या दिवाळीतच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळेल। त्यामुळं तुम्ही या दिवशी हे 5 किंवा 10 रुपयाला धन्याची पुडी भेटते, ते धन्याची पुडी तुम्ही तुमच्या घरी आणा
आणि माता लक्ष्मीचा भरपूर असा आशीर्वाद मिळवा, कारण सोन्यापेक्षाही धनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी धन घरी नक्कीच आणा. तर चौथी गोष्ट म्हणजे हळद. हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि ती गुरु स्ट्रॉंग करते असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी हळद पण घरी आणायची आहे. हळद हे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळं तुम्हाला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. त्यामुळे धनतेरस दिवशी तुम्हाला हळद ही घरी आणायची. तर पाचवी गोष्ट म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र तुम्हाला कुठल्याही पूजा भंडाराच्या दुकानात मिळून जाईल. तर गोमती चक्र या दिवशी खरेदी केल्याने कधीही आपली तिजोरी खाली होत नाही, तुमच्या पैशाला कधीही नजर लागत नाही. असं म्हणतात की गोमती चक्र जर घरात तिजोरीत ठेवलं तर तुमच्याकडे भरपूर पैसा येतो. काही माणसं काय म्हणतात बघा ना, आमच्याकडे खूप पैसा असतो, परंतु तो काय टिकतच नाही. आलेला पैसा आलेल्या वाटेने जातो. तर यावेळेस आपल्याला हेच करायचं आहे, आपल्या घरी गोमती चक्र आणायचे आणि त्याचं धनतेरस दिवशी आणि दिवाळी दिवशी आपल्याला ह्यांची पूजा करायची आणि ते नंतर आपल्याला पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचे. असं केल्यानं तुमच्या तिजोरी कधीही खाली होणार नाही, तुमच्या तिजोरीला कोणाचीही नजर लागणार नाही. तुमच्या घरी सुख समृद्धी येईल, पैसा वाढेल, पैशाला बरकत येईल. त्यामुळे तुम्ही धनतेरस दिवशी ह्या गोमती चक्र नक्कीच खरेदी करा. गोमती चक्र हे सुदर्शन चक्राचं स्वरूप मानले जाते. त्यामुळे गोमती चक्र तुम्ही नक्कीच खरेदी करा. तसेच गोमती चक्र झालं, आता आपल्याला झाडू पण खरेदी करायचा आहे. तर माता लक्ष्मीला झाडू खूप प्रिय आहे, म्हणून आपल्याला धनतेरस दिवशी पण झाडू पण खरेदी करायचं आहे. तर तुम्ही धनतेरस दिवशी झाडूची पण खरेदी करू शकता. या काय वस्तू झाल्या जे आपल्याला धनतेरस दिवशी खरेदी करायच्या असतात. तर तुम्ही धनतेरस दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान आणि फक्त 10 रुपयातच ह्या वस्तू खरेदी करू शकता. यामुळं यंदाची दिवाळी तुम्ही मोठ्या आनंदाने साजरी करा आणि तुमच्या घरी पैशाची भरभराट हो, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.